हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशा क्लासेस पुणे. आज आपण क्लास 10th मधील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील 5th लेसन कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधील प्रॉब्लेम सेट 5 एक्झाम्पल 19 to 22 पाहणार आहोत. तरी या चॅनलला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. येस मॅम. आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 19 पासून स्टार्ट करणार आहोत. सी द क्वेश्चन नंबर 19. The line segment AB is divided into 5 congruent parts at PQRS. ठीक आहे. सेगमेंट AB which is a divide in 5 equal parts. म्हणजे इथे आपण कन्सिडर केलं this one is a segment AB. आता या सेगमेंट AB चे 5 equal parts होत आहेत. Means here these points are P, Q, R, S. याच्यामध्ये in between 5 parts होत आहेत. Means first we consider here first part, second part, this one is the third part and fourth part. Means 4 coordinates are there. This one is a P, Q, R, S. Okay, and all are congruent parts. Means what is the meaning? PQ, AP is congruent with PQ, PQ is congruent with QR, RS and SB all are congruent parts. That A dash, P dash, Q dash, R dash, S dash, B. बघा बरं असं सिरियल पॉइंट्स आलेत का आपल्या फिगर मध्ये? A, P, Q, R, S, B. Okay. If point Q having a vertex, Q चे vertex आपल्याला इथं दिलेले आहेत 12, 14 and point S having a vertex 4 and 18. म्हणजे ह्या ठिकाणी फक्त आपल्याला Q आणि S चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. Are given. Find the coordinates of point A, P, R and B. या चारहींचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. बघा बरं फिगर मध्ये बघून आपल्याला कोणाचं कोऑर्डिनेट फाइंड आउट करता येईल फर्स्ट? Q चा दिलेला आहे आपल्याला. The coordinate of point Q is 12 and 14. Q चा दिलाय आणि S चा पण दिलेला आहे. मग कोणाची फाइंड आउट करायचे आहेत? A चा फाइंड आउट करायचा आहे, P चा करायचा आहे, R चा करायचा आहे आणि B चा करायचा आहे. पण फर्स्ट आपण कोणता फाइंड आउट करणार बघा बरं. Yes, correct. In figure, point R is midpoint. कोणाचा midpoint आहे बघा बरं. पॉइंट R हा कोणाचा midpoint होऊ शकतोय? QS. ठीक आहे. मग आता QS आहे म्हणजे आपण इथे midpoint फॉर्म्युला यूज करून R चे कोऑर्डिनेट्स काढू शकतो बाय युजिंग midpoint फॉर्म्युला. म्हणजे पहिल्यांदा आपण कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणार आहोत? पॉइंट R. ठीक आहे. R in bracket XY is equal to X1 plus X2 upon 2, Y1 plus Y2 upon 2. आता X1 आणि X2 चे व्हॅल्यू बघा 12 plus 4 upon 2 आणि Y1 आहे 14 plus 18 upon 2. आता ऍडिशन किती येईल? 16 upon 2 आणि इथे येईल 32 upon 2. मीन्स R चे कोऑर्डिनेट्स काय येतील? कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टेक्स R are here 8 and 16. बघा बरं आपण एक व्हर्टेक्स फाइंड आउट केला. आता R चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले. ठीक आहे. आता R चे मिळाले मग आपण आणखीन कोणाचा काढू शकतोय? सेकंड व्हर्टेक्स आपण कोणाचा काढू शकणार? B चा काढू शकणार आहोत. ठीक आहे, बरोबर आहे. B चा आपण कोऑर्डिनेट काढू शकणार आहोत किंवा P चा पण काढू शकणार आहोत. ठीक आहे. आता विवेक म्हणतो B चा, तर आपण B चा फाइंड आउट करू. आता B चा आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला S हा पॉइंट मिड पॉइंट घ्यावा लागेल बघा. मीन्स वी राईट हियर पॉइंट S is
मिड पॉइंट. येस, कोणाचा मिड पॉइंट आहे फिगर मध्ये बघून सांगा. S is a midpoint of R, B. R and B. R and B. ओके, R आणि B चा S हा मिड पॉइंट आहे. मग आता आपण इथे S चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करणार. S x y is equal to x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2. आता इथे फक्त आपण विचार कोणाचा करतोय. R आहे, पॉइंट S आहे आणि इथे पॉइंट B आहे. ठीक आहे. R चे कोऑर्डिनेट्स आता आपण फाइंड आउट केलेला आहे 8 आणि 16 आणि B चा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. S चा दिलेला आहे 4 आणि 18. आता आपल्याला B चे फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. B चा कोऑर्डिनेट आपण x2 आणि y2 कन्सिडर करतोय. म्हणजे आपल्याला x2 आणि y2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मिड पॉइंट S आहे म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू 4 and 18 आहे आणि 8 आणि 16 हे आपण x1 x2 कन्सिडर करतोय. ठीक आहे. मीन्स S इन ब्रॅकेट. आता S चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 4 and 18 इज इक्वल टू x1 आहे 8 प्लस x2 अपॉन 2 कॉमा y1 इथे y1 पाहिजे सॉरी y1 आहे 16 प्लस y2 अपॉन 2. आता हे आपण सिम्प्लिफाय करू. 8 प्लस x2 अपॉन 2 ची व्हॅल्यू 4 आहे. मीन्स 4 इक्वल टू 8 प्लस x2 अपॉन 2 and 18 is equal to 16 plus y2 upon 2. आता सॉल्व करू. 4 2 जा 8 होतील. 8 minus 8 is equal to x2. म्हणजे x2 ची व्हॅल्यू किती आली बघा बरं. x2 ची व्हॅल्यू किती आली. x2 इथे 0 आला. ठीक आहे. 0. हा, सेकंड आता आपण सॉल्व करू. 16 आता हे 18 2 जा 36 झाला. 36 minus 16 is equal to y2. Means y2 is equal to 20. Means coordinate of point B. Coordinate of point B. B चे coordinates किती मिळाले आपल्याला पहा बरं. इन ब्रॅकेट 0 20. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला 4 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. आपण 2 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केलेत पहा. R चे फाइंड आउट केलेलं आहे आणि B चं फाइंड आउट केले. आता फिगर मध्ये बघा बरं. R फाइंड आउट केलेला आहे, B फाइंड आउट केलेला आहे. आता राहिलं कोण. कोणता पॉइंट राहिला. R फाइंड आउट केलेला आहे आणि B पण फाइंड आउट केला. म्हणजे कोणते 2 पॉइंट राहिले आता. A आणि P. ओके. पॉइंट A आणि पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण आता फाइंड आउट करणार आहोत. आता आपल्याला इथे पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करणार. आता P चा जर विचार केला तर पहा P Q R हा सेगमेंट पार्ट आपण इथे लक्षात घेऊ. फॉर थर्ड वन वी कन्सिडर हियर पॉइंट Q is midpoint of PR. Midpoint of PR. आता PR एवढीच फिगर आपल्याला लक्षात घ्यायची. जी इथे आपला व्हर्टेक्स P आहे, इथे व्हर्टेक्स आपला R आहे आणि इन बिटवीन Q इज अ मिडपॉइंट. Q चे कोऑर्डिनेट्स 12 आणि 14 मिळालेले. R चे 8 आणि 16 आहे. आता आपल्याला P चे फाइंड आउट करायचे आहे. त्याला आपण x1 आणि x2 कन्सिडर करू. मीन्स कोऑर्डिनेट ऑफ R here x2 and y2. Then we use here again midpoint formula to find the coordinate of point P. Means Q in bracket xy is equal to Q हा midpoint आहे पहा. म्हणून Q चे कोऑर्डिनेट्स आपण लिहिणार x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2. आता व्हॅल्यूज घालूया. x आणि y ची व्हॅल्यू म्हणजे Q चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत.
Q in bracket 12, 14 is equal to x1 माहित नाही आपल्याला, x2 आहे 8 upon 2, y1 plus y2 आहे 16 upon 2. आता याला सिम्प्लिफाय करू, दोन्ही कोऑर्डिनेट सेपरेट घेऊ. 12 is equal to x plus 18 upon 2 and 14 is equal to y plus 16 upon 2. आता x ची व्हॅल्यू काढून पहिला घेऊ आपण. ठीक आहे, इथे x1 आहे आणि हा आपला y1 आहे. आता x1 ची व्हॅल्यू साठी सिम्प्लिफिकेशन करू. 12 2 जा झाले 24. 24 is equal to x1 plus 18. म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय आली पहा, x1 ची व्हॅल्यू काय येईल? बोला. 16. 16. 16 येईल का 6 येईल? 6 येईल. इथं 8 आहे पहा, 18 नाहीये. सॉरी, इथं 8 आहे. द व्हॅल्यू ऑफ x2 8 आहे, म्हणजे इथे पण आपला 8 येणार. ठीक आहे, आता बोला. 24 minus 8 म्हणजे 16 आलं. ठीक आहे, इथे आपल्याला x1 60 आला. आता y1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतोय. 14 2 जा 28 is equal to y1 plus 16. म्हणजे y1 ची व्हॅल्यू किती आली? बोला. सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला मिळून जाईल 12. ठीक आहे, आता x1 आणि y1 कोऑर्डिनेट हे आपण p चे कन्सिडर केले. मीन्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p is 16 and 12. ठीक आहे, आता कोणता पॉइंट राहिला पहा बरं. आपण p चे फाइंड आउट केले, p चे मिळाले इथे आपल्याला 16 and 12. आता कोणता पॉइंट राहिलेला आहे? आता फक्त आपला इथे व्हर्टेक्स A राहिलेला आहे. A चे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, A चे फाइंड आउट करायचे आहेत म्हणून आपण A, P, Q हा सेगमेंट पार्ट लक्षात घेऊ. A, P and this one is a Q. Q चे कोऑर्डिनेट्स आहेत 12, 14. P चे कोऑर्डिनेट्स आता आपण फाइंड आउट केले 16, 12 आणि A चे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे x1, y1. ठीक आहे, मीन्स वी आर कन्सिडर हियर पॉइंट P is midpoint of सेगमेंट AQ. आता आपण AQच कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे, मीन्स P in bracket xy is equal to x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. आता व्हॅल्यूज बघा बरं, x ची व्हॅल्यू किती आहे? P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 16 आणि 12. ठीक आहे, x1 फाइंड आउट करायचा आहे आणि x2 आहे 12 अपॉन 2, y1 प्लस 14 अपॉन 2. आता याला सिम्प्लिफाय करू. 16 is equal to x1 plus 12 upon 2 and 12 is equal to y1 plus 14 upon 2. 16 2 जा 32 minus 12 is equal to x1 आणि इथे येईल 24 minus 14 is equal to y1. म्हणजे x1 ची व्हॅल्यू काय आली? बोला. x1 येईल इथे 20. ठीक आहे, आणि y1 ची व्हॅल्यू काय येईल? व्हॉट इज y1? बोला. y1 ची येईल 10. 24 minus 14 10. म्हणजे आता ह्या ठिकाणी x1 आणि y1 हे कोऑर्डिनेट कोणत्या व्हर्टेक्सचे मिळाले आपल्याला? व्हर्टेक्स A. ठीक आहे, मग आता फायनली आपण जे फाइंड आउट केले ते लिहू.
ए चे कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला 20, 10. ठीक आहे. पी चे कोऑर्डिनेट्स आता ह्या ठिकाणी आपल्याला क्यू चे आणि एस चे दिलेले आहेत. क्यू आणि एस हे दिलेत, बाकी सगळे फाइंड आउट करायचे होते. म्हणजे पी चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले आपल्याला? पी इन ब्रॅकेट 16, 12. ठीक आहे. आर इन ब्रॅकेट आर चे 8 and 16. आणि शेवटचा जो व्हर्टेक्स आहे तो आपल्याला बी फाइंड आउट करायचा होता 0 and 20. बघा, आपल्याला ए पी आर बी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते. ए पी आर बी आपण 4 व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले. फक्त इथं आपण एकच फॉर्म्युला यूज केला, मिड पॉइंट फॉर्म्युला. तुम्ही थिंकिंग तुमचं बदलून सुद्धा दुसऱ्या वेने पण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकता, पण मिड पॉइंट फॉर्म्युलाने आपल्याला इझिली त्याचे कोऑर्डिनेट्स मिळून जातात. See the question number 20. Find the coordinates of the center of circle passing through the point P, Q, R. आता ह्या ठिकाणी आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे, पण कोणाचे करायचे आहेत? कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ सर्कल. सर्कलचा जो सेंटर आहे त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. पासिंग थ्रू द पॉइंट, तो जो काही सर्कल आहे या 3 पॉइंट्स मधून जातो. म्हणजे इथं आपण जर सर्कल कन्सिडर केलं, सी दिस वन इज द सर्कल and here we consider point P having a coordinate 6, -6. Q एक त्याच्यावर पॉइंट घेतला 3, -7 आणि R आहे इथे आपण कन्सिडर केला तो 3 and 3. ठीक आहे. या 3 पॉइंट्स मधून सर्कल जातं, त्या सर्कलच्या सेंटरचं आपल्याला ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. बघा, म्हणजे ह्या ठिकाणी सेंटर आपण कन्सिडर केला, सी इज द सेंटर ऑफ सर्कल. आपल्याला सी हा सेंटर आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इथं कन्सिडर करू आपण ए बी. बघा बरं, आता सी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला म्हणजे कुठली प्रॉपर्टी यूज करावी लागेल? काय आयडिया येते का? बघा फिगर बघ. फॉर्म्युला. कोणता? ऑल रेडियस ऑफ अ सर्कल इक्वल. पुन्हा एकदा सांग. सर्कल हॅव इक्वल रेडियस. इक्वल रेडियस. मग रेडियस इथं कुठले आहेत? पीसी. पीसी, आरसी and QC. पीसी, सीआर और आरसी आणि क्यूसी, दीज आर द 3 रेडिया ऑफ द सर्कल. एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पीसीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं आरसीचं असेल, आरसीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढं सीक्यूचं डिस्टन्स असेल. ठीक आहे. असं आपण एक्झाम्पल आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले पहा. फाइंड दी कोऑर्डिनेट ऑफ दी सर्कम सेंटर आहे का? सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते, फक्त त्या ठिकाणी आपण ट्रायंगल तयार केला होता. आणि हा जो सी आहे हा देखील आता इथे सर्कम सेंटरच होतो का? जर पी क्यू आर आपण जर तयार केला तर ह्या ठिकाणी तो ट्रायंगल होतो आणि ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेक्स मधून हे सर्कल जातं, म्हणजे हे सर्कल आहे सर्कम सर्कल आणि त्याचा सेंटर म्हणजे आपल्याला सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. हिअर वी कन्सिडर पॉइंट सी इज, consider point C in bracket AB is the center of circle. Is the center of the circle. Circle चे तो center आहे. Okay. Therefore, distance PC equal to distance RC equal to distance QC. याचं रिझन काय? तर या सगळ्या एकाच सर्कलच्या रॅड्या आहेत. रॅड्या ऑफ अ सर्कल, एकाच सर्कलच्या रॅड्या असल्यामुळे ते डिस्टन्स सारखं आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं सी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. बोला मग आपण काय करू शकतो तर इथे? बोला, कोणता फॉर्म्युला आपण घेऊ शकतो? बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. का? तर डिस्टन्स सारखे आहेत. पीसीचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच आरसीचं आहे. मग आता ह्या ठिकाणी प्रत्येकाचे कोऑर्डिनेट्स आपण कन्सिडर करू. पी चे कोऑर्डिनेट्स आपण इथं घेऊ, x1 y1 कन्सिडर केले. क्यू चे कोऑर्डिनेट्स इथे आपण x2
y2 कन्सिडर केले आणि r चे x3 आणि y3 कन्सिडर केले. आता इथं डिस्टन्स सारखे आहेत, मग आपण डिस्टन्स PC इज इक्वल टू डिस्टन्स QC घेऊ शकतो आपण. आपण डिस्टन्स कुठलं घेतलं? PC डिस्टन्स आणि QC डिस्टन्स हे इक्वल आहे कारण त्या रेडिया आहेत. आता दोघांचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. फर्स्ट वी राइट द फॉर्म्युला फॉर द डिस्टन्स PC. PC साठी आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे इथे आपण कोऑर्डिनेट A आणि B कन्सिडर केलेला आहे आणि P चा कोऑर्डिनेट जो आहे तो x1 आणि y1 आहे. म्हणजे फॉर्म्युला इथे काय होईल? A मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता QC चा विचार करणार आपण. x2 आपण कन्सिडर केला A मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B मायनस मायनस प्लस C ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहेत, आपण जर स्क्वेअर घेतला तर तो स्क्वेअर रूट निघून जाईल बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोन्हीकडच्या बाजूंचा आपण स्क्वेअर घेतोय. मीन्स वी राइट हियर A मायनस x1. x1 ची व्हॅल्यू किती आहे पहा, x1 आहे 6. मीन्स A मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B मायनस y1 आहे मायनस 6, मायनस मायनस झाला प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस B प्लस 7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सपान्शन करूया. A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला किंवा A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. पहिल्या टर्मची स्क्वेअर घेतली आपण A स्क्वेअर. आता पहिला आपण A मायनस B चं एक्सपान्शन करतोय पहा. A स्क्वेअर मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन 6A आहे त्याची ट्वाइस 12A प्लस 36. ठीक आहे, हे पहिल्याचं एक्सपान्शन झालं. आता सेकंडचं घेऊया. B प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. B चा स्क्वेअर मीन्स B स्क्वेअर प्लस मल्टिप्लिकेशन 6B त्याची ट्वाइस 12B प्लस 36 इज इक्वल टू, आता A मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर चं एक्सपान्शन घेतो आपण. A स्क्वेअर मायनस 6A प्लस 9. आता सेकंड ब्रॅकेट B प्लस 7 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स B स्क्वेअर प्लस 14B प्लस 49. बघा आता इक्वेशन मध्ये कुठल्या टर्म्स कॅन्सल होतात का सिम्प्लिफिकेशन साठी? A स्क्वेअर, B स्क्वेअर आणि B स्क्वेअर कॅन्सल झालं. ठीक आहे, आता इथे आपल्याला मायनस 12A प्लस 12B प्लस 36 प्लस 36 72 इज इक्वल टू मायनस 6A प्लस 14B प्लस 9 आणि प्लस 49 यांची ऍडिशन किती येईल? 9 प्लस 49 इट इज 58. ठीक आहे, आता पुढे आपल्याला व्हेरिएबल एका साइडला घ्यायचे आहे आणि कॉन्स्टंट एका साइडला घ्यायचा आहे. ठीक आहे, व्हेरिएबल्स मीन्स वी राइट हियर मायनस 12A च्या शेजारी आपण 6A घेऊ. मीन्स प्लस 6A प्लस 12B मायनस 14B इज इक्वल टू 58 मायनस 72. बघा मी या स्टेपला A व्हेरिएबल आणि B व्हेरिएबल लेफ्ट साइडला घेतले साइन कन्व्हेन्शन यूज करून आणि कॉन्स्टंट नंबर मी राइट साइडला घेतले. आता इथे 12A मायनस 12 आणि प्लस 6 आहे म्हणजे मायनस 6A प्लस 12B मायनस 14B म्हणजे इथे येईल मायनस 2B इज इक्वल टू 58 मायनस 72 किती येईल सांगा? सबट्रॅक्शन करून मला आन्सर द्या. 58 मायनस 72 मायनस 14. मायनस 14. 14. ठीक आहे, आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो आणि इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू शकतो. पण या इक्वेशनला आपण सुरुवातीला असंच ठेवून घेऊ
आणि पुढच्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट्स काय येतात त्याच्यानुसार आपण सिम्प्लिफिकेशन करू. आता ह्याला मी इक्वेशन 1 देत नाहीये, आपण पुढे विचार करून मग त्याला डिवाइड बाय 2 करू शकतो का बघूया. ठीक आहे. आता इथे मी पीसी आणि सीक्यू डिस्टन्स घेतलं. आता सेकंड आपण घेऊ शकतो. सेकंड काय घेऊ शकतो? डिस्टन्स पीसी इज इक्वल टू डिस्टन्स. आता कोणतं डिस्टन्स मला घ्यावं लागेल बघा बरं. आरसी. बरोबर आहे. आता पीसीचा आपल्याला इथं आपण फाइंड आउट केलेला आहे. जसंच्या तसं आपण घेऊ शकतो पीसीचं. मीन्स a मायनस x1 स्क्वेअर प्लस b मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे आपल्याला आरसी चा विचार करायचा आहे. x3 कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे. म्हणजे इथे काय येईल आता a मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता व्हॅल्यूज बघा बरं. स्क्वेअर घेऊ आपण इथं बाय टेकिंग स्क्वेअर. मगाच्या सारखंच आपल्याला इथं स्क्वेअर घ्यायचं म्हणजे स्क्वेअर रूट साइन निघून जाईल. a ची व्हॅल्यू aच आहे, पण x1 किती आहे बोला. x1 किती कन्सिडर केलाय आपण? p चे कोऑर्डिनेट्स 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b मायनस y आहे मायनस 6 म्हणजे इथे प्लस 6 झाला ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस x3 आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. आता परत याचं एक्सपान्शन करू. a स्क्वेअर मायनस 12a प्लस 36. मगाशीच आपण याचं एक्सपान्शन पाहिले. आता सेकंड ब्रॅकेटचं b स्क्वेअर प्लस 12b प्लस 36 इज इक्वल टू सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस 6a प्लस 9 अगेन हिअर b स्क्वेअर मायनस 6b प्लस 9. आता सिम्प्लिफाय करू. a स्क्वेअर b स्क्वेअर a स्क्वेअर b स्क्वेअर कॅन्सल झाले. ठीक आहे. मायनस 12a प्लस 12b. आता पुढे जे राईट साइडला a आणि b व्हेरिएबल्स आहेत ते आपण घेऊ. प्लस 6a प्लस 6b इज इक्वल टू 9 प्लस 9 हे झाले 18. ठीक आहे. आणि 36 प्लस 36 हे झाले 72. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 12a मायनस 12a आणि प्लस 6a किती येईल? मायनस 6a. ठीक आहे. पुढे 12b प्लस 6b मीन्स 18b इज इक्वल टू. सबट्रॅक्शन करा बरं. 18 मायनस 72 किती येईल? 54. 54. ठीक आहे. करेक्ट 54. आता बघा बरं. हे इक्वेशन एक आपण तयार केलं, हे एक इक्वेशन तयार केलं म्हणजे पहिल्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करायची गरज आहे का? डायरेक्टली आपल्याला इथे 6a आणि 6a कोएफिशियंट मिळालेत. ठीक आहे. म्हणून याला आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू, आधीचं इक्वेशन. आणि आता जे मिळालेलं आहे त्याला आपण इक्वेशन सेकंड कन्सिडर करू. ठीक आहे. आपला एम काय आहे बघा बरं. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बोला. कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कल, सेंटर ऑफ द सर्कल फाइंड आउट करायची. म्हणजेच कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? ए आणि बी ची Coordinate of 1.6. बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाले, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. आता आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Means after using distance formula, here we will get two equations which are in the linear equation form. Means here we have to find the value of a and b. Then see the coefficient of a is equal here and both have same sign. आता दोघांना सेम साइन आहे म्हणजे आपण इथे काय करणार त्याचं एलिमिनेशन करण्यासाठी. If both have same sign then here we subtract the equations for
the elimination. So here we write subtract equation 1 and 2. Equation 1 and 2 आपण subtract करून त्या ठिकाणी a व्हेरिएबल एलिमिनेट करणार आहोत. See 6 minus 6a plus 2b is equal to negative 14. Again negative 6a plus 18b is equal to negative 54. आता आपल्याला ह्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे आपण सेकंड इक्वेशन मध्ये जे आहे त्यांचे साइन आपण चेंज करणार. ठीक आहे. मीन्स प्लस हिअर बिकम मायनस अँड हिअर बिकम प्लस. म्हणजे हे 6a कॅन्सल झाले. ठीक आहे. आता 2b मायनस 18b याचा आन्सर किती येईल बघा बरं. 2b मायनस 18b बोला. -16. minus 16b is equal to छोटीशी मिस्टेक झाली आपली. आधीच्या स्लाइड मध्ये आपण इक्वेशन फर्स्ट तयार केलेलं आहे ते ह्या ठिकाणी -2b आहे त्यामुळे आपण इथे इक्वेशन मध्ये -2. आता विचार करा बरं. -2b -18b दोघांना सेम साइन आहे त्यामुळे इथे येईल -20b is equal to negative 14 and positive 54. दोघांना साइन डिफरंट आहेत म्हणजे आपण इथे सबट्रॅक्शन करणार. 54 मधून 14 गेले तर ह्या ठिकाणी 40 उरतील. आता b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मीन्स b इक्वल टू 40 अपॉन निगेटिव्ह 20 म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली -2. अँड व्हॉट इज b? b कोण आहे बघा बरं. b हा कोण आहे. इट इज अ y कोऑर्डिनेट ऑफ दॅट सेंटर ऑफ सर्कल. त्या सेंटर ऑफ सर्कलचा y कोऑर्डिनेट आहे. आता a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. सो वी पुट दिस व्हॅल्यू. सबस्टिट्यूट this value in any equation. This value in equation first. I am taking here equation first. First equation मध्ये आपण ही व्हॅल्यू घालू. फर्स्ट इक्वेशन काय आहे. निगेटिव्ह 6a minus 2b is equal to -14. ठीक आहे. आता इथे आपल्याला b ची व्हॅल्यू मिळालेली आहे -2 in bracket -2 is equal to -14. Means -6a is equal to आता इथे -2 into -2 म्हणजे +4 झाला is equal to -14. मीन्स -6a is equal to -14 आणि हा +4 राईट साइडला गेला तो -4 झाला. मीन्स 6a is equal to -18. म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली इथे पहा बरं. -18 अपॉन -6 म्हणजे या a हा आपल्याला इथे 3 मिळालेला आहे. मीन्स द व्हॅल्यू ऑफ a इज 3. आता बघा a आणि b हे आपण सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ सर्कल आर AB means 3 and -2. बघा इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला आणि रॅडा ऑफ अ सेम सर्कल आर इक्वल ह्या दोन प्रॉपर्टीजचा यूज केला आणि सेंटर ऑफ सर्कलचं ह्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले ते आपल्याला 3 आणि -2 मिळालेले आहेत. See the question number 21. Find the possible pairs of the coordinates of the fourth vertex D of parallelogram. That is the name is here ABCD. ABCD, this quadrilateral is given here. It is a parallelogram. Then if 3 of its vertices are given here. आपल्याला 3 vertex दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथं कन्सिडर केलं आपण A, B, C आणि D चे व्हर्टेक्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. बघा A चे व्हर्टेक्स आता कोऑर्डिनेट दिलेला आहे इथं आपल्याला 5, 6. B चे कोऑर्डिनेट्स आहेत 1, -2 आणि C चे आहेत 3 आणि -2. क्वेश्चन काय आहे. फाइंड द पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ व्हर्टेक्स D. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रॉपर्टी यूज करून D चे वेगवेगळे कोऑर्डिनेट्स पेअर तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. म्हणजे D चे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. इथं कन्सिडर करते मी त्याला A आणि B.
ठीक आहे. आता बरं मला तुम्ही सांगू शकता का बघा बरं, डी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठली प्रॉपर्टी यूज करू शकतो का? बघा, बोला. कोणती प्रॉपर्टी यूज करू शकतो? तुम्ही वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करू शकता. स्लोप ऑफ लाईन यूज करून तुम्ही फाइंड आउट करू शकता. प्रॉपर्टी मी घेणार आहे ती डिस्टन्स फॉर्म्युला घेणार आहे. ठीक आहे. मोबाईल म्यूट करा. AD and BC both are opposite sides of parallelogram. ठीक आहे. मग ह्या दोन साइड्स इक्वल आहेत. आता इथं आपल्याला D चे कोऑर्डिनेट्स दिलेले नाहीयेत, आपण कन्सिडर केलं. Consider the coordinates of point P, D. Consider the coordinates of point D. Point D चे coordinates आपल्याला इथे कन्सिडर केलेले आहेत. It is D in bracket A आणि B. ठीक आहे. आता A आणि B ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. Opposite sides of parallelogram are congruent. This is the property. Opposite sides of parallelogram are equal. ठीक आहे. कॉन्ग्रंट म्हणू शकता, इक्वल म्हणू शकता. म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं पहा, डिस्टन्स AD इज इक्वल टू डिस्टन्स BC. ही एक पेअर तयार होईल. आणखी डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स CD. ही एक सेकंड पेअर तयार होईल. आता यांचे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी आपण सगळे कोऑर्डिनेट्स पहिला कन्सिडर करून घेऊ. A चे कन्सिडर केले आपण x1 y1, B चे कन्सिडर करू x2 y2, C चे घेऊ x3 y3 आणि D चे येतील x4 y4. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही AB जरी नाही कन्सिडर केला, x4 आणि y4 जरी कन्सिडर केलं तरी चालू शकेल. आता आपल्याला प्रत्येकाचं डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे ह्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला पहिली पेअर घेऊया आपण. कुठली पहिली पेअर घेतली पहा बरं. डिस्टन्स AD इज इक्वल टू डिस्टन्स BC. ठीक आहे. AD म्हणजे x1 आणि x4 आहे. म्हणजे फॉर्म्युला इथे येईल x4 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता BC म्हणजे x2 आणि x3 आहेत, मीन्स x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज घेऊ. x4 ची आता इथं दोन्हीकडे स्क्वेअर रूट आहे, म्हणजे बाय टेकिंग स्क्वेअर दोन्हींचा आपण स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट निघून जाईल. x4 ची व्हॅल्यू इथं आपण कन्सिडर केली a मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 बघा इथं काय येतोय, y4 इज b मायनस y1 इज 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x3 आहे 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे मिळालं आपल्याला y3 आहे निगेटिव्ह 2 आणि y2 आहे निगेटिव्ह 2, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 झाला. याला आता आपण सिम्प्लिफाय करू. a स्क्वेअर मायनस 10b प्लस 25 against we have taken the expansion of second bracket b square minus 12b plus 36 is equal to, here 3 minus 1 means 2, square of 2 is 4 आणि हे दोन्ही कॅन्सल होतील. ठीक आहे. आता इथे इथे आपल्याला a घ्यायला पाहिजे होता. आता कोण लाईक टर्म्स आहेत का बघा, नुसते कॉन्स्टंट जे टर्म्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला लाईक टर्म्स दिसत आहेत. म्हणजे इथे घेतलं आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 10a मायनस 12b इज इक्वल टू 4 मायनस 25 मायनस 36.
आता याचा आन्सर किती येईल सिम्प्लिफाय केल्यावर बघा बरं. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 10a मायनस 12b इज इक्वल टू, दोघांची ऍडिशन आय थिंक इथे 61 येते. 61 मधनं 4 गेले किती राहत आहेत? 61 मधनं 4 गेले बोला. 57 बरोबर आहे का? सबट्रॅक्शन बरोबर आहे का बघा. मॅडम आज 19 पासून स्टार्ट केलं ना शिकवायला. आता ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 10a मायनस 12b इज इक्वल टू निगेटिव्ह 57 आले. ठीक आहे. आता जर आपण सेकंड पेअर घेतली, सेकंड पेअर म्हणजे कोणती? ab इज कॉन्ग्रंट टू cd. तर ह्या ठिकाणी ते येणारे इक्वेशन हे आपलं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 6a प्लस 4b इज इक्वल टू 5 हे सेकंड इक्वेशन येते. पहा आता ह्या ठिकाणी a स्क्वेअर बी स्क्वेअर ह्या टर्म्स आहेत, म्हणजे हे आपल्याला लिनियर मेथडच्या फॉर्म मध्ये हे आपल्याला इक्वेशन मिळालेले नाहीयेत. म्हणजे हे सॉल्व्ह करायला पुढे आपल्याला अवघड जाईल, म्हणून आपण डिस्टन्स फॉर्म्युला न यूज करता अजून दुसरा वे आहे तो इथे आपण स्लोप ऑफ फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणजे दोन्ही साईडचा आपण स्लोप काढून त्या ठिकाणी पण कोऑर्डिनेट डी हा फाइंड आउट करू शकतो. या मेथड नाही गेलो असतो आपण, सबट्रॅक्शन केलं असतं तर a स्क्वेअर बी स्क्वेअर गेले असते, पण आपल्याला अजून a किंवा b हा व्हेरिएबल एलिमिनेट करायला पाहिजे होता, तो इथं होत नाहीये. म्हणून आता आपण सेकंड मेथड यूज करतो बाय युझिंग स्लोप फॉर्म्युला. आता हेच एक्झाम्पल आपण सेकंड मेथडने यूज करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो पॅरलेलोग्राम आहे. मीन्स क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम, इज अ पॅरलेलोग्राम. आणि इथे आपण त्याचे कोऑर्डिनेट्स ऑफ व्हर्टेक्स डी चे कन्सिडर केले आहेत ए आणि बी. जे सिमिलरली आपण फर्स्ट ए चे x1 y1 कन्सिडर करणार, बी चे x2 y2 कन्सिडर करणार, सी चे x3 y3 कन्सिडर करणार आणि डी चे येतील ते x4 y4 येईल. ठीक आहे. आता तो पॅरलेलोग्राम आहे, मीन्स स्लोप ऑफ लाईन AD is equal to slope of line BC because opposite sides are parallel and slope of the parallel lines are equal. हे आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. आता स्लोप ऑफ AD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे फॉर्म्युला येईल y4 मायनस y1 अपॉन x4 मायनस x1 इज इक्वल टू BC कन्सिडर करतोय x3 मायनस y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. आता व्हॅल्यूज बघा, y4 हा ह्या ठिकाणी b आहे. ठीक आहे. मीन्स b मायनस y1 इज 6 अपॉन इथे पुन्हा येईल x4 ची व्हॅल्यू किती आहे पहा, a अपॉन a मायनस 5 इज इक्वल टू y3 मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 ए अपॉन x3 3 आणि y2 इज 1 मीन्स मायनस 1. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्स व्यवस्थित आहेत का बघा, x3 मायनस 2 आहे, x2 मायनस 2 आहे, मायनस मायनस तो प्लस झाला, म्हणजे इथे आपल्याला b मायनस 6 अपॉन a मायनस 5 इज इक्वल टू 0 अपॉन 2 मीन्स 0 व्हॅल्यू आली. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी b मायनस 6 अपॉन a मायनस 5 इज इक्वल टू 0 आला. ठीक आहे. मग मला सांगा b मायनस 6 ची व्हॅल्यू किती येईल बोला. b मायनस 6 ची व्हॅल्यू आता इथे किती येईल, काय येईल
a minus 5 0. 0 येईल. करेक्ट. म्हणजे b किती मिळाला इथे? b इज इक्वल टू 6. 6 मिळाला. ठीक आहे. बी म्हणजे कोण आहे? तर व्हर्टेक्स डी चा हा y कोऑर्डिनेट आहे. ठीक आहे. आता बी मिळाला. आता आपल्याला a फाइंड आउट करायचं आहे. मग आपण सेकंड पेअर घेऊ. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ AB is equal to slope of DC. ठीक आहे. आता AB म्हणजे y1 आणि y2 च्या फॉर्म मध्ये, म्हणजे इथे येईल y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to y4 minus y3 upon x4 minus x3. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्स घेऊ. y2 किती आहे पहा. y2 minus 2, y1 आहे 6 मीन्स minus 6 अपॉन x2 आहे 1 आणि x1 आहे 5 म्हणजे minus 5 इज इक्वल टू y4 आहे b मायनस y3 आहे -2 म्हणजे मायनस मायनस प्लस 2 झाले अपॉन x4 आहे a -3. आता हे सिम्प्लिफाय करू आपण. इथे येईल -8 अपॉन -4 इज इक्वल टू b प्लस 2 अपॉन a -3. ठीक आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 व्हॅल्यू येईल. 4 2 जा 8. 2 इज इक्वल टू b प्लस 2 अपॉन a -3. म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर 2a minus 6 इज इक्वल टू b प्लस 2 इक्वेशन मिळालं. ठीक आहे. मीन्स 2a मायनस b इज इक्वल टू 8. आता आपल्याला 8 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय करावं लागेल बघा बरं. बोला. b ची व्हॅल्यू पुट करायची. कोणाची व्हॅल्यू इथं पुट करायची आता? b ची व्हॅल्यू B किती ची. आहे? 2a minus 6 इज इक्वल टू 8 आलं. ठीक आहे. म्हणजे 2a इज इक्वल टू 6 प्लस 18 14 आला. म्हणजे a ची व्हॅल्यू किती येईल? 7. 7 आली. बघा. 7. a is equal to 7, b is equal to 6 means these are the coordinate of point D. Means the coordinates of point D are a चं फर्स्ट घेऊ आपण 7 and 6. ही एक पेअर निघाली. म्हणजे ह्या ठिकाणी आपण अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर ही प्रॉपर्टी यूज केली. ठीक आहे. तसंच तुम्ही आता दुसऱ्या वेने सुद्धा फाइंड आउट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण ह्या ठिकाणी डी हा पॉइंट कन्सिडर केला तर इथे आणि हा ए सी कन्सिडर केला. बोथ डायगोनल्स इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट एम. ही प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. दी डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. म्हणजे ए आणि सी वरून आपण एम चे व्हर्टेक्स फाइंड आउट करू शकतो बघा. बरोबर आहे. अँड अगेन धिस एम इज अ मिड पॉइंट ऑफ बीडी. याच्यावरून सुद्धा आपण डी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या मेथडने आपल्याला बऱ्याच पॉसिबिलिटीज आहेत की ह्या ठिकाणी डी चे कोऑर्डिनेट्स मिळण्याच्या. म्हणून क्वेश्चन काय दिला? फाइंड द पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ व्हर्टेक्स डी. म्हणजे डी चे आपल्याला पॉसिबल व्हॅल्यूज काय येतील ह्या फाइंड आउट करायचे. आता मगाशी आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरला पण तो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आला त्यामुळे तो सोडवायला थोडा अवघड जातो. म्हणून आपण स्लोप फॉर्म्युला घेतला. स्लोप फॉर्म्युलानं आपल्याला एक पेअर इथं मिळाली 7 आणि 6. दुसरी पेअर जी आहे आता ती फाइंड आउट करायला आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करू शकतो. जर एसी सेगमेंट कन्सिडर केला तर एम हा मिड पॉइंट आहे. का? तर डायगोनल बायसेक्ट इच अदर अँड देअर इंटरसेक्टिंग पॉइंट इज द इन बिटवीन देम इट इज द मिड पॉइंट. म्हणजे एम चे कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करणार आणि एम इज ऑल्सो मिड पॉइंट ऑफ बीडी. मग बीडीचा तो मिड पॉइंट आहे. एम आपण फाइंड आउट केलाय. बी माहित आहे त्याच्यावर आपण डी पण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या मेथडने तुम्ही डी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू शकता.
पण मिनिमम आपण एक पेअर फाइंड आउट केली तरी आपल्याला ती पुरेशी आहे. ठीक आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 21. Then see the last question from the practice set. That is the question number 22. Find the slope of the diagonals of quadrilateral with vertex A, B, C, D. आता ह्या ठिकाणी आपल्याला तो टाइप कोणता आहे हे काही मेन्शन नाही केलं, पण तो क्वाड्रिलॅटरल आहे त्यामुळे मी काही इथं मेन्शन केलेलं नाहीये. सी A, B, C and D all the vertices of a quadrilateral. A चे कोऑर्डिनेट आहेत 1, 7, B चे कोऑर्डिनेट आहेत 6, 3, C चे कोऑर्डिनेट्स आहेत 0, -3 आणि D चे आहेत -3 आणि 3. क्वेश्चन काय आहे? फाइंड द स्लोप ऑफ द डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल. म्हणजे आपण इथं AC हा एक डायगोनल कन्सिडर करू. म्हणजे फर्स्ट आपल्याला स्लोप ऑफ AC फाइंड आउट करायचा आहे. स्लोप ऑफ डायगोनल AC. स्लोप फॉर्म्युला काय आहे? बोला. स्लोप फॉर्म्युला काय आहे? सांगू शकाल का? y2 minus y1 upon x2 minus x1. ओके. आता त्या ठिकाणी आपण सगळे कोऑर्डिनेट्स इथं कन्सिडर केले. मग स्लोप ऑफ AC फाइंड आउट करायचा आहे. x1 y1 आणि x3 y3 फिगर मध्ये मी कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले. मीन्स वी राइट हिअर बाय युजिंग स्लोप फॉर्म्युला. या ठिकाणी आपण स्लोप फॉर्म्युला यूज करणार. आता स्लोप आपण AC चा काढणार आहोत. ठीक आहे. मीन्स स्लोप ऑफ AC इज इक्वल टू स्लोप ऑफ AC इज इक्वल टू आता x1 आणि x3 आहे म्हणजे फॉर्म्युला काय येईल? y3 मायनस y1 अपॉन x3 मायनस x1. ठीक आहे. y3 ची व्हॅल्यू किती आहे? -3 आणि y1 आहे 7. निगेटिव्ह मीन्स इथं -7 अपॉन x3 आहे 0 आणि x1 आहे 1 म्हणजे -1 आला. जी इथं व्हॅल्यू आली -10 अपॉन -1 म्हणजे स्लोप ऑफ AC किती आला इथे आपल्याला? बोला. 10 आला. ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करणार स्लोप ऑफ सेकंड डायगोनल. सेकंड डायगोनल कोणता तयार होतोय? फिगर मध्ये पहा. BD. ठीक आहे. आता BD चे कोऑर्डिनेट x4 y4 आणि x2 y2 आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण फॉर्म्युला थोडासा चेंज करू. मीन्स स्लोप ऑफ BD इज इक्वल टू y4 मायनस y2 अपॉन x4 मायनस x2. व्हॅल्यू बघा बरं. y4 किती आहे? 3 मायनस y2 आहे 3 अपॉन x4 मायनस 3 आणि x2 आहे 6 मायनस 6 म्हणजे इथे आले 0 अपॉन -9. आन्सर काय येईल? विच इज इक्वल टू 0. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी स्लोप ऑफ डायगोनल्स आर 10 and 0. त्या ठिकाणी तो कोणता क्वाड्रिलॅटरल आहे, टाइप आहे हे आपल्याला मेन्शन नाही केलेलं. फक्त तो क्वाड्रिलॅटरल आहे आणि आपल्याला त्याचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे. मग स्लोपचा फॉर्म्युला आपण यूज करून डायरेक्ट ह्या ठिकाणी दोन्ही डायगोनलचा आपण स्लोप फाइंड आउट केला. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण अशा प्रकारे प्रॉब्लेम सेट 5 हा कंप्लीट केलेला आहे. हे प्रॉब्लेम सेट 5 कंप्लीट करण्यासाठी आपण 4 व्हिडिओज तयार केलेले आहेत. 1 by 1 व्हिडिओ मध्ये आपण सिरियली एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलेलो आहोत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू वन्स अगेन.